नागपुरात नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतर 2 हत्येची घटना घडली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या पुढे नवीन आव्हान निर्माण झालंय. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्येला 24 तास उलटत नाही तर काल शुक्रवारी रात्री शहरात आणखी एक हत्येची घटना घडली. शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आरोपीने एका व्यक्तीची हत्या केली. मंगेश गणेश मेंढे वय वर्ष 45 असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, तर दत्तू उर्फ राहुल रमेश रामटेके वय वर्ष 19 असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक मंगेश मेंढे हा वाळूचा व्यवसाय करत होता, तसेच अवैध सट्टेबाजीही करायचा. आरोपी राहुल सोबत तो देखील गुन्हेगारी वृत्तीचा आहे. मृतक मंगेश आणि आरोपी यांच्यात मैत्री होती. शुक्रवारी रात्री आरोपी राहुल मंगेशच्या घरी पोहोचला असता त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधी घराबाहेर काढलं. त्यानंतर दोघे टोल नाक्याजवळ आले. दरम्यान आरोपी राहुलने मंगेशकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले, मात्र मंगेशने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग मनात धरून आरोपी राहुलने रस्त्याच्या मधोमध जवळच असलेल्या चाकूने मंगेशवर अनेक वार करून गंभीर जखमी केलं आणि तेथून पळ काढला.